या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ज्या जनतेने निवडून दिलेलं आहे त्या जनतेच्या विकासासाठी जी कामं आहेत 341 विषय जे आहेत ते आम्ही आता प्रत्येक वार्डात पाठवणार आहोत. हे जे अजेंडे आहेत प्रत्येक वार्डात पाठवणार आहोत की तुमच्या वार्डाचे जे नगरसेवक आहेत ते तुमच्या वार्डाच्या कामासाठीच विरोधासाठी तुम्ही निवडून दिले आहेत का अशी जनतेला आम्ही विनंती करणार आहोत. आणि आता हे 341 पैकी 333 विषयांना त्यांचा विरोध आहे. हे जनतेनेच ठरवावं असं आमचं मत आहे. आणि अशी लोक जर निवडून दिली की जे गावाची घाण करतील, ज्यांनी 9 वर्षात काहीच केलं नाही, 9 वर्षामध्ये भुसावळ शहराची वाट लावली, भुसावळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढवली, अशा पद्धतीने काही लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे निवडून दिलेले आहेत. काही लोक सट्टा पत्ता जुगार फटकी असे लोक निवडून दिलेले आहे. तर मला वाटतं की या लोकांकडून आम्ही काय अपेक्षा करणार आहेत. काल काही लोकांनी सांगितलं, तर काल नगराध्यक्षाच्या हातातला माईक हिसकला आणि दुसरे काही सट्ट्यापत्त्यावाले म्हणतात की अंगावर गेले नाही. अरे नगराध्यक्षाचा माईक हिसकणं मजाक आहे का? आणि नगराध्यक्षाला तिथे जाऊन टेबलवर जाऊन जबरदस्ती हे घ्याच याच्यावर सही कराच असं मागच्या वेळेस सुद्धा झालं. आम्ही मागच्या वेळेस काही बोललो नाही, पण यावेळेस त्या समजावणं जरुरी होतं की त्यांनी जे काही द्यायचं असेल ते डिस्पॅचमध्ये द्यायला पाहिजे आणि नगराध्यक्षाच्या टेबलवर त्यांनी ठेवून द्यायला पाहिजे आणि बसायला पाहिजे. आणि जेणे त्यांनी ज्याच्या त्याच्या जागेहूनच बोलायला पाहिजे. हा नियम आहे. टेबलावर येण्याचा काही संबंध नाही. तुम्ही तिथून बोला, टेबलावर येण्याचा काही अधिकार नाही आहे. आणि जर टेबलावर येऊन दादागिरी जर कोणी करत असेल तर अशी दादागिरी आम्ही सहन करणार नाही आणि अशा दादागिरी करणाऱ्यांना जशास तसं उत्तर देऊ.